बंगालमधली. पश्चिम बंगाल नंतर महाराष्ट्रामध्ये भाजपची क्लीन स्वीप मोहीम पाहायला मिळते. पश्चिम बंगाल नंतर आता महाराष्ट्रामध्ये भाजपनं क्लीन स्वीप मोहीम राबवायला सुरुवात केली आहे. राज्यामध्ये SIR मोहीम राबवली जाणार आहे आणि त्या अंतर्गत जे बोगस मतदार आहेत त्यांना काढलं जाणार आहे. अंमलबजावणीसाठी भाजपकडून आता कार्यक्रम जाहीर झाल्याची माहिती समोर आलेली आहे. मुंबईमधल्या प्रशिक्षण शिबिरात नेत्यांकडून SIR बाबत भाजप पदाधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आल्या. टप्प्याटप्प्यानं पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार आणि मंत्र्यांना SIR मोहिमेसाठी प्रशिक्षित केलं जाणार आहे. अंतिम टप्प्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस SIR बाबत आमदार आणि खासदारांना मार्गदर्शन करणार आहे. तर पदाधिकारी प्रशिक्षणानंतर आता लोकप्रतिनिधींना देखील भाजप प्रशिक्षण देणार आहे. पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांना विभागीय प्रशिक्षण दिलं जाणार आहे. आणखी एक मोठी बातमी आहे. राज्य सरकारच्या भाषा संचालनालयानं राज्याच्या सेवेमध्ये असलेल्या राजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा 28 जूनला घेण्याची घोषणा केली आहे. या परीक्षेला मराठी अभ्यास केंद्रानं विरोध केलाय. मराठी भाषिक राज्यामध्ये हिंदीची परीक्षा बहुतांश मराठी भाषिक असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्तीचा भाग म्हणून घेण्याची आवश्यकता काय आहे असा सवाल करत प्रस्तावित हिंदी परीक्षा तात्काळ रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे. राजपत्रित अधिकारी आणि अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या 4 विभागीय कार्यालयांच्या ठिकाणी घेतली जाणार आहे. या परीक्षेलाच आता मराठी अभ्यास केंद्रानं आव्हान दिलंय. तर मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी या निर्णयाचा कडाडून विरोध केलाय. आमच्या अधिकाऱ्यांना भाषा लादली तर तीव्र निषेध करणार आहोत. जबरदस्ती केली तर 28 जूनला परीक्षा केंद्रावर जो काही तमाशा होईल त्याला राज्य सरकार जबाबदार असेल असा इशारा संदीप देशपांडेंनी दिलाय. राज्य शासनाने राजपत्रित आणि अराजपत्रित म्हणजे गॅझेटेड आणि नॉन गॅझेटेड अधिकाऱ्यांसाठी हिंदी भाषेची परीक्षा ठेवली आहे 28 जून रोजी आणि त्याचे आवेदनपत्र 20 मे पर्यंत भरायचे. एका ठिकाणी आपण सगळ्यांना सांगतोय की मराठी भाषा बोलली पाहिजे, मराठी भाषा शिकली पाहिजे, मराठी भाषा आली पाहिजे. अगदी रिक्षा ड्रायव्हर असतील किंवा टॅक्सी ड्रायव्हर असतील यांनी मराठी भाषा बोलली पाहिजे. त्या परीक्षेला विरोध करणारे लोक आता हिंदी भाषेची परीक्षा राजपत्रित आणि अराजपत्रित अधिकाऱ्यांसाठी कशाला ठेवतायत हा महत्त्वाचा प्रश्न. मुळात महाराष्ट्राची राजभाषा ही मराठीच आहे. इथे हिंदी भाषा अधिकाऱ्यांना येण्याची गरज नाही. तर अधिकाऱ्यांकडे ज्यांचं काम आहे त्या लोकांना मराठी येणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने परीक्षा आमच्या अधिकाऱ्यांवर लादून हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न जर शासन करत असेल तर आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवतो. आपल्या माध्यमातून आमची शासनाला विनंती आहे की अशा प्रकारची कुठलीही परीक्षा या अधिकाऱ्यांसाठी आपण अनिवार्य करू नये आणि जर केली, जबरदस्ती जर केली तर 28 जूनला परीक्षा केंद्राच्या बाहेर जो काय तमाशा होईल त्याची संपूर्णतः जबाबदारी ही राज्य शासनाची असेल. मराठी भाषा म्हणून, मराठी भाषेचा मंत्री म्हणून माझी स्पष्ट भूमिका अशी आहे की मराठीत राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मराठी आली पाहिजे, याच्यामध्ये काही वावगं नाही. जर जिल्हाधिकारी होत असताना मराठीचा पेपर देऊन मराठी बोलता येतं म्हणून रुजू होत असेल तर मराठी माणूस म्हणून राहण्यासाठी काही फरक पडत नाही. महाराष्ट्रात राहणारा माणूस हा मराठी बोलला पाहिजे ही आमची भूमिका आहे. आता भाषा संचालनालयाच्या मार्फत अशा पद्धतीची परीक्षा हिंदीची का घेतली जाते याची मी 100% माहिती घेईन आणि जायच्या अगोदर तुम्हाला मी उत्तर देईन. दरम्यान हिंदी भाषेवरून पुन्हा एकदा मनसे आणि युबीटीमध्ये दुमत असल्याचं पाहायला मिळतं. कारण हिंदी भाषेवरून मनसे नेते संदीप देशपांडेंनी सरकारला धमकीवजा इशारा दिला आहे आणि धारेवर धरलाय. तर आमचा हिंदी भाषेला विरोध नाही, पण राज्याची पहिली भाषा ही मराठी आहे. हिंदी, इंग्रजी या भाषा राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी गरजेच्या आहेत असं युबीटीचे खासदार संजय राऊतांनी म्हटलंय. त्यामुळे मनसे आणि युबीटीमधील दुमत समोर आलंय. हिंदी भाषेचं काय उत्तर प्रदेशला पाठवणार आहेत का अधिकाऱ्यांना, का बिहारला पाठवणार आहेत? गरजच काय हिंदी भाषेची आणि ती शिकण्याची. इथे जे महाराष्ट्रात लोक राहतात
त्यांनी मराठी शिकावं आणि अधिकाऱ्यांशी मराठीत बोलावं. अधिकाऱ्यांनी हिंदी भाषा शिकून त्यांच्याशी हिंदी भाषेत बोलावं, अशी काय अपेक्षा नाही आहे त्यांच्याकडनं. हिंदीला आम्ही कधी विरोध केला नाही. मराठी ही पहिल्या क्रमांकाची भाषा आहे. हिंदी असेल, इंग्रजी असेल, या ऐच्छिक भाषा आहेत आणि राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी इंग्रजी आणि हिंदीची आवश्यकता आहे.